सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. सहर्ष स्वागत आहे आपल्या आवडत्या स्टडी ऑफ सायन्स या चॅनेलवर. मी विशाल सर. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील मार्च 2026 साठी भाग 1 चा पेपर आहे. यासाठी अतिमहत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. येणारा जो काही पेपर आहे, ह्या पेपरला जाण्यापूर्वी हे टॉपिक आवर्जून करायचे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण. मग या धड्यामध्ये सिलेक्टेड टॉपिक वाचायचे, जेणेकरून आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही आणि येणाऱ्या परीक्षेसाठी हमखास आपल्याला यश मिळले जाईल. मग पहिल्या धड्यामध्ये गुरुत्वाकर्षण धडा आहे. या धड्यामध्ये जो काही अभिकेंद्रकीय बल आहे, हा अभिकेंद्रकीय बलाची जी काही व्याख्या आहे, ही व्याख्या काही करायची, पाठ करायची किंवा समजून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे केपलरचे नियम. मग केपलरचे 3 नियम आपण पाठच करायचे आहेत. मग यामध्ये आपल्याला 3 गुणांसाठी काय केले जाते, विचारलं जात असते. मग यामध्ये आपल्याला आकृती पण काढलेली असेल किंवा आपल्याला प्रश्न केपलरचे 3 नियम स्पष्ट करा असा पण असतो. नंतर न्यूटनचा औष्णिक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. या न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतमध्ये आपल्याला जो काही केपलरचा 3रा नियम आहे, या 3ऱ्या नियमाच्या आधारे हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यामध्ये आपल्याला जे काही सूत्र तयार झालेले गुरुत्वाकर्षणाचं सूत्र, ते आपलं पाठ पाहिजे. मग F बरोबर G m1 गुणिले m2 भागिले d चा वर्ग, हा पाठ करायचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो जीच्या मूल्यावरती परिणाम करणारे घटक. या जीच्या मूल्यावर परिणाम करणारे घटक, याच्या आधी जे काही जीचं मूल्य आहे, हे जीचं मूल्य आपल्याला पाठ पाहिजे 9.77 आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि या जीचे मूल्य हे पृष्ठभागानुसार पहिलं आहे पृष्ठभाग यामध्ये विश्ववृत्त आणि ध्रुव लक्षात ठेवायचे. ध्रुव यांच्यामध्ये जे काही ध्रुवाचं अंतर असते केंद्रकापासून, हे कसं असते, जास्त असते. मग जास्त असल्यामुळे जीचं मूल्य पण काय राहणार आहे, अधिक राहणार आहे. अधिक हे लक्षात ठेवायचं आहे. आणि विश्ववृत्ताचं केंद्रकापासून अंतर हे कसं असते, तर कमी. अंतर कमी असल्यामुळे जीचं मूल्य हे कसं असणार आहे, कमी आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर उंचीनुसार लक्षात ठेवायचे. उंचीनुसार जर लक्षात ठेवलं, जसं पृथ्वीच्या केंद्रकापासून वरती जाऊ आणि पृथ्वीच्या जी काही गुरुत्वाकर्षणाची जे काही अंतर आहे, हे अंतर काय करायचे, पार करून गेल्यानंतर जीचं मूल्य काय होत असते, कमी होत जात असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर खोलीनुसार जसं आपण वरती गेल्यानंतर जीचं मूल्य हे कमी होत जातं, तसंच जसं पृथ्वीच्या आपण केंद्रकात गेल्यानंतर हे जीचं मूल्य सुद्धा काय होत असते, कमी होत असते. कारण का, यानंतर दुसरे प्रश्न, त्याच्यातला महत्वाचा प्रश्न मुक्त पतन. हे मुक्त पतनाची व्याख्या
2 वर्षांनी विचारली जात असते. मागच्या वर्षी विचारली नाही म्हणजे या वर्षी हमखास विचारली जात असते. आणि ही मुक्तपतन नाही विचारलं तर मुक्तिवेग विचारला जातोय. हा दोन्ही पण समजून घ्यायचे. त्यानंतर गुरुत्वीय त्वरण, द्वितीय त्वरणाची व्याख्या आली तर येते किंवा शक्यतो येत पण नाही. पण हे 2 पॉईंट आहे जे मुक्तपतन आणि मुक्तिवेग हे कन्फर्म करून जायचंय. परत अभिकेंद्री बल हे पण आपण करायचं आहे. तर स्वाध्यायामध्ये लिहिले हे प्रश्न आहेत. त्यानंतर जीचे मूल्य, हे जे काही जीचे मूल्य आहे, हे जीचे मूल्यावरती परिणाम करणारे घटक किंवा जीचे मूल्य स्पष्ट करा किंवा शास्त्रीय कारण पण ह्या पॉईंटवरती विचारला जात असतोय, हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा धडा येतोय मूलद्रव्याचे वर्गीकरण. मग मूलद्रव्याच्या वर्गीकरणामध्ये केमिस्ट्रीचा पार्ट असल्यामुळे, रसायनशास्त्राचा पार्ट असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अवघड जात असतोय. पण हा अवघड विषय नाही आहे किंवा अवघड धडा नाही आहे. मग याच्यातले पण असे महत्त्वाचे पॉईंट आपण करून गेलं तर आपल्याला नक्कीच चांगले मार्क मिळतील. मग याच्यातलं पहिलं पॉईंट आहे हा डोबेरायनरचे त्रिके. मग हे जे काही डोबेरायनरचे त्रिके आहेत, हे डोबेरायनरचे त्रिके आपल्याला किती 2 मार्काला काय केले जाते, विचारले जात असते. किंवा गाळलेली जागा पण येत असते किंवा सहसंबंध ओळखा हे सुद्धा 1 मार्काला काय केले जाते, विचारले जात असते. ते मग याच्यातले पण जे काही 30 मूलद्रव्ये होते, हे 30 मूलद्रव्यांचं काय केलं, 3 गट केले. मग 3 गट केल्यामुळे त्यांना काय नाव दिलं, त्रिके नाव दिले. आणि त्यानंतर या 3 मूलद्रव्याची मांडणी चढत्या क्रमाने केली आणि पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची जी काही सरासरी आलेली असेल, ही सरासरी दुसऱ्या मूलद्रव्या एवढी दाखवली. मग त्याच्यात आपण काही लक्षात ठेवायचंय, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे कन्फर्म 3च्या 3 कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवणार आहोत. यानंतर न्यूलँडचे अष्टकाचा नियम. यामध्ये जे काही मूलद्रव्ये असतील, या मूलद्रव्यांची काय केली, चढत्या क्रमाने मांडणी केली आणि पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय दाखवलेले, ती साम्य दाखवलेले आहे किंवा सारखेपणा त्यांच्यात आहे. त्याला काय म्हणलेले, न्यूलँडचे अष्टके. हा पण पॉईंट आपण कव्हर करायचा आहे. त्यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील गुण. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील गुण किंवा त्रुटी ह्या 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारल्या जात असतात. मग याच्यासाठी काय करायचे, जो काही तिसरा गुण आहे, हा तिसरा गुण आपण काय करायचंय, लक्षात ठेवायचा आहे. याच्यातला तिसरा गुण एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन या मूलद्रव्यांचं नाव चेंज करून किंवा नाव बदलून काय केले, एका बोरॉनला काय नाव दिलेलं आहे, तर स्कॅन्डिनियम नाव दिलंय. आणि एका ॲल्युमिनियमला काय नाव दिलंय, एका ॲल्युमिनियमला गॅलियम नाव दिलंय आणि एका सिलिकॉनला जर्मेनियम हे नाव देण्यात आलेलं आहे. मग हा आपल्याला 1 मार्कासाठी किंवा सहसंबंध ओळखा यांच्यासाठी पण विचारला जात असते. त्यानंतर पुढील पॉईंट आहे आधुनिक आवर्त सारणीची रचना. आधुनिक आवर्त सारणीची जी काही रचना आहे, ही रचना आपण काय करायची, समजून घ्यायची. यामध्ये विशेष करून गण, खंड, आवर्त हे लक्षात ठेवायचे. मग त्यांचे खंड किती पडते ती, तर एकूण 4 खंड पडलेले आहे ती. मग 4 खंड पडलेले ती, आवर्त किती येते 7, गण किती येते 18. मग यांची जी काही रचना आहे, ही रचना आपण स्पष्ट करायची आहे. त्यानंतर पुढील पॉईंट आहे आधुनिक आवर्त सारणीतील आवर्त कल. मग हा 3 मार्काला किंवा 2 मार्काला काय केलं जातोय, विशेष करून विचारला जात असतोय. मग याच्यावरती शास्त्रीय कारण किंवा 3 मार्काचे प्रश्न काय केलेले जाते, ते टिपल्या हे विचारले जात असते. त्यानंतर
अणूंचा आकारमान, हा जो काही अणूंचा आकारमानाचा पॉईंट आहे हा पॉईंट क्लिअरच करायचा आहे. याच्यावरती 2 मार्काचे शास्त्रीय कारण काय केले जाते ती विचारले जात असते ती. मग हा शास्त्रीय कारण विचारण्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये काय लक्षात ठेवायचे, अणूंचा आकार डावीकडून उजवीकडे जाताना किंवा उजवीकडून डावीकडे येताना घन हे लक्षात ठेवायचे. नंतर एकाच घनातील मूलद्रव्यांची संयुजा ही सारखीच असते किंवा वरतून खाली येताना अणूंचा आकार वाढत जातो, हा पॉईंट इथं क्लिअर करायचं आहे. त्यानंतर हॅलोजनच्या कुलातील फॅमिली, मग हॅलोजनच्या कुलातील फॅमिली आपण लक्षात ठेवायची आहे. मग याच्यासाठी काय करायचे, जे काही छोटीशी ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट क्लास बिर्याणी. मग हे चार मूलद्रव्य लक्षात ठेवायचे, आयोडीन, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन. हे पॉईंट लक्षात ठेवायचे. मग हे सहसंबंध ओळखा किंवा गाळलेली जागा भरा किंवा टिपा लिहा, यांच्यासाठी सुद्धा या हॅलोजन फॅमिलीचा विचार केला जात असतोय. यानंतर पुढील धडा येतोय रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यांच्यामध्ये भरपूर मोठा धडा आहे, पण त्याच्यातले महत्त्वाचेच पॉईंट करायचे आहे ते. मग पहिली अभिक्रिया येते संयोग अभिक्रिया. मग संयोग अभिक्रिया कशी लक्षात ठेवायची, का ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 उत्पादके असून ए आणि बी 2 उत्पादके असून केवळ एक अभिकारके असून एकच उत्पादके तयार होत असते, त्याला संयोग अभिक्रिया असं म्हणत असते ती. त्यानंतर अपघटन अभिक्रिया होती, ती मागच्या वर्षी विचारलेली होती, ह्या वर्षी काही विचारू शकत नाही. त्यानंतर विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रियेमध्ये काय करायचे, जो काही जास्त क्रियाशील असणारा मूलद्रव्य हा कमी क्रियाशील असणाऱ्या मूलद्रव्याची काय करत असतोय, जागा घेत असतोय. याला विस्थापन अभिक्रिया म्हणत असते ती. ही 8व्या धड्यातील जी काही अभिक्रियाशीलता श्रेणी आहे ती काय करायची, पाठ करून ठेवायची आहे. त्यानंतर उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया स्पष्ट करा, ही पण लक्षात ठेवायची. आता उष्माग्राही म्हणजे काय करते ती तर शोषली जाते, एवढंच लक्षात ठेवायचं असतंय. शोषली. आणि दायी म्हणजे काय केली, बाहेर गेली, उष्णता काय झालेली असते, बाहेर गेलेली असते. याच्यामध्ये जो काही अभिक्रिया दर्शवणारा बाण असतो, या बाणावरती जर असं चिन्ह असेल तर ते काय झालेले असते, शोषलेले असते किंवा उष्माग्राही अभिक्रिया म्हणायचे. आणि उष्मादाही अभिक्रिया जर आपल्याला सांगायची असेल तर उष्मादाही म्हणजे काय, तर जे काही अभिक्रिया असतील ह्या अभिक्रियांचे उत्पादके तयार झाल्यानंतर बाणाच्या उत्पादकांमध्ये काय केले जाते, एक गॅसचं चिन्ह, वायूचं चिन्ह असेल किंवा इथं उष्णता शब्द असेल तर ती कन्फर्म काय समजायची, उष्मादायी अभिक्रिया समजायची आहे. त्यानंतर रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारे घटक. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक हे 4 आहे ते. मग त्याच्यातलं पहिलं आपण लक्षात ठेवायचे अभिकारकांचे स्वरूप. काय करायचे, अभिकारकांचे स्वरूप लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आकार लक्षात ठेवायचा, अभिकारकांचा आकार. त्यानंतर तापमान लक्षात ठेवायचे. हे 3 जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला उत्प्रेरक असेल किंवा संहती असेल किंवा विरल असेल यांच्यावरती हे परिणाम करणारे घटक असते ती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिकारकांचे स्वरूप, आकार आणि तापमान, हे सगळ्यात सोपं आहे. त्यानंतर ऑक्सिडीकरण आणि शपन अभिक्रिया आलेली आहे. मग ऑक्सिडीकरण म्हणजे काय, तो ऑक्सिजन लक्षात ठेवायचा आणि शपन म्हणजे इकडे काय लक्षात ठेवायचं, हायड्रोजन लक्षात ठेवायचा आहे. मग ज्या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिजनची संयोग होत असतोय, ऑक्सिजनची काय झालेलं आहे, संयोग झालेला असतो आणि हायड्रोजन काय केलं जातं, बाहेर टाकला जातो, त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणायची आहे. त्यानंतर जी काही शपन अभिक्रिया आहे, ही शपन अभिक्रियेमध्ये पण लक्षात ठेवायचे की जो काही हायड्रोजन असतो हा हायड्रोजनचा संयोग झालेला असतो आणि ऑक्सिजन बाहेर
बाहेर टाकला जातो त्याला क्षपन अभिक्रिया असं म्हणायचं आहे. यानंतर पुढची जी अभिक्रिया आहे ती ह्या 2 अभिक्रियांवरतीच अवलंबून आहे. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिडीकरण आणि क्षपन ह्या दोन्ही अभिक्रिया काय झालेल्या असते ती एकाच वेळी झालेली असते ती त्या रासायनिक अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणत असते ती. यानंतर पुढील जे काही गंजाचं सूत्र आहे हे गंजाचं सूत्र आपण पाठ करायचे ते Fe2O3H2O हे सूत्र आहे. हे 1 मार्काला किंवा चुकी बरोबर ओळखा यांच्यासाठी पण विचारला जात असतोय. त्यानंतर खवटपणा पण आपण समजून घ्यायचंय का खवटपणा कशामुळे होत असतोय. का जे काही तेलयुक्त पदार्थ असतील किंवा तेलकट पदार्थ असतील यांना हवेतील ऑक्सिजनची काय झालेला असतोय संयोग झालेला असतोय आणि ते काय करत असते ती ऑक्सिडीकरण ही अभिक्रिया होत असते. मग तिथं खवटपणा त्या पदार्थांना येत असतोय हा समजून घ्यायचा आहे. याच्यासाठी 2 मार्काला आपल्याला काही विचारला जातोय शास्त्रीय कारण विचारले जात असते ती. यानंतर 4था धडा येतोय विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. मग विद्युतधारेचे औष्णिक परिणाम हा पण मोठा धडा आहे पण मी याच्यातले काय करायचे सिलेक्टेड टॉपिक करून जायचे आहे. मग विद्युतधारेचे औष्णिक परिणाम याची काय केलेली आहे व्याख्या विचारलेली आहे ती समजून घ्यायची आहे. मग विद्युत परिपथामध्ये विद्युतरोध जोडल्याने विद्युतधारेत उष्णता निर्माण होते. काय केले विद्युत परिपथामध्ये विद्युतरोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण करते त्यास विद्युतधारेचे औष्णिक परिणाम असं म्हणत असते ती. मग याच्यात काय लक्षात ठेवायचे 2च पदार्थ लक्षात ठेवायचे एक नायक्रोम आणि दुसरा आहे टंगस्टन. मग नायक्रोम या मिश्रणात हा कशात वापरला जातो शेगडीमध्ये विद्युतरोध म्हणून काम केला जातो. तसंच टंगस्टनचा उपयोग हा विजेच्या बल्बामध्ये केला जातो कारण का त्याचं जे काही तापमान आहे उत्कलांक आहे हा किती आहे 3400 सेल्सिअस पर्यंत आहे. मग त्याच्यामुळे ते काय केलं जातं ह्या बल्बामध्ये वापरला जात असतो. नायक्रोमचे वायर ही कशामुळे इस्त्री झाली शेगडी झाली यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच्यावरती पण शास्त्रीय कारण बोर्डाने भरपूर वेळेस विचारलेला आहे. त्यानंतर उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम. मग उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लक्षात ठेवायचे. याच्यासाठी काय करायचे तर विंचू हा लक्षात ठेवायचा आहे विंचू. मग अंगठा काय करतोय अंगठा हा काय करतोय विद्युतधारेची दिशा दाखवतोय आणि वळलेली बोट ही काय करते ती चुंबकीय क्षेत्राची काय करत जाते ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते ती हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जो काही नाला कुंतलातून जाणारी विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हा पण ह्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमावरती आधारित आहे. तो पण समजून घ्यायचा आहे. तो दर 2 वर्षांनी विचारला जात असतो. त्यानंतर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम हा पण आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर उजव्या हाताचा नियम पण तसंच लक्षात ठेवायचा आहे. मग याच्यासाठी काही लक्षात ठेवायचे तर अंगठा लक्षात ठेवायचा अंगठा तर्जनी आणि मधले बोट. अंगठा काय करतोय तर्जनी काय करते आणि मधले बोट काय करते तर ही विद्युतधारेची दिशा दाखवते हे चुंबकीय क्षेत्र दाखवते आणि हा अंगठा वाहकावरील बल. इथं 2-3 शब्द लक्षात ठेवायचे F M आणि इथं I. मग याच्यावरतून ट्रिक बनवायची आय एम फाईन लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्युत चलित्राची जी काही आकृती आहे ही आकृती जवळजवळ आपल्याला 5 मार्काला हा प्रश्न विचारला जात असतो. मग याच्यासाठी विद्युत चलित्र आणि चलित्र करून जायचं आहे.
त्यानंतर गॅल्व्हनोमीटरचे जे काही कार्य असेल, ही गॅल्व्हनोमीटरची आपल्याला काय दिली जाते, आकृती दिली जाते किंवा 2 मार्काला टिपा विचारल्या जात असते ती त्यांच्यासाठी हा आवश्यक आहे. त्यानंतर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. मग फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम पण अगदी तसंच लक्षात ठेवायचे. आय एम फाईन हा पण लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढील पॉईंट येतोय विद्युत प्रत्यावर्तिक धारा आणि दृष्टिक धारा. हा फरक स्पष्ट करण्यासाठी 3 वर्षातून एकदा विचारलेला आहे. याच्यावरती फोकस करायचा आहे. त्यानंतर विद्युत जनरेटरचे कार्य, रचना व कार्य सांगा व व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. हा आपल्याला 5 मार्काला विचारला जात आहे. मग विद्युत जनरेटर किंवा चलित्र हे दोन पॉईंट चांगले करून जायचे आहे. ती मग कोणता घड्याळाच्या दिशेने फिरतोय, कोणता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय, वाहकावरील बल कसं काय ते व्यवस्थितरित्या करून जायचं आहे. त्यानंतर त्याच्यातले जर महत्त्वाचे पॉईंट घेतले आपण हे 2 लक्षात ठेवायचे आहे ते. मग विद्युत चलित्र आणि विद्युत जनरेटर. यानंतर आकृतीसह वर्णन करा. या आकृतीसह वर्णन करण्यासाठी हे महत्त्वाचे पॉईंट आहे ते. मग विद्युत चलित्र, गॅल्व्हनोमीटर, जनरेटर आणि व्होल्टमीटर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर IMP प्रश्न जर म्हणले तर हे सगळे आहे ते. परिपथ कशाने निर्माण होते, त्यास काही परिणाम होतो, हा एक लक्षात ठेवायचा आहे. किंवा शास्त्रीय कारणामध्ये विजेच्या बल्बामध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टनचा उपयोग करत असते की, हा पण पॉईंट आपण वरती कव्हर केलेला आहे. परत विद्युत पारेषणासाठी तांब्याची किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा वापर केला जातो किंवा उपयोग करत असते ती, हा पण पॉईंट आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचा आहे. त्यानंतर 5वा धडा येतोय उष्णता, अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मा म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विशिष्ट अप्रकट उष्मा हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. मग एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थातून द्रव्यामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला वितळण्याचा अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. इथं लक्षात ठेवायचे की तापमान कसं राहणार आहे, स्थिर तापमान राहणार आहे. यानंतर पाण्याचे असंगत आचरण, याच्यासाठी शास्त्रीय कारण टिपा लिहा किंवा 3 मार्काचा पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट करा किंवा होपचं उपकरण स्पष्ट करा, हे पण लक्षात ठेवायचं आहे. किंवा हिवाळ्यातील जे काही वनस्पती असते, नळ फुटत असते ते, किंवा जलीय वनस्पती ह्या पाण्यात सुद्धा वाढत असते ते, हे जे काही शास्त्रीय कारण असतील यांच्यासाठी एकमेव उत्तर हे आपलं अपेक्षित पाहिजे. मग हा हे पॉईंट समजून घ्यायचा आहे. यामध्ये जो काही पाणी असेल, या पाण्याचं 0 सेल्सिअस पाण्याचे तापमान तापवले असता 4 सेल्सिअस पर्यंत होईपर्यंत प्रसरणाच्या ऐवजी काय झालेलं आहे, तिथं अंकुंचन होत असते. त्यानंतर 4 सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते व 4 सेल्सिअस पुढे तापमान वाढवल्यास आकारमान काय होत असते, वाढत जात असते. 0 सेल्सिअस ते 4 सेल्सिअस दरम्यान असणाऱ्या पाण्याचे असंगत आचरण असे म्हणत असते ते. मग इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचे की आकारमान सर्वात कमी असते. ज्यावेळेस आकारमान सर्वात कमी असतो त्यावेळेस घनता ही काय झालेली असते, जास्त असते, हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. हा दवबिंदू आणि आर्द्रता यामध्ये सापेक्ष आर्द्रता लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जे काही उष्णता आहे, या उष्णतेचं 1 मार्काला दरवर्षी प्रश्न विचारला जात असतोय. मग यामध्ये त्यांचं जे काही SI पद्धतीने युनिट आहे ते काय जूल आणि CGS पद्धतीने काय कॅलरी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विशिष्ट उष्माधारकता. मग विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय, ती पण आपण लक्षात ठेवायची. जी काही व्याख्या बनलेली आहे ते आपल्या पुढे आहे. मग एकक वस्तुमानाच्या
पदार्थाचे तापमान 1 सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्णतारकता होय. मग याच्यासाठी काय करायचे, जे काही एकक वस्तुमानाला पदार्थ असतील त्याचं तापमान किती वाढवायचे, तर 1 सेल्सिअसनेच वाढवायचे आहे. मग 1 सेल्सिअसने वाढवायचे असेल तर तिथं जी काही उष्णता असते तिला आपण काही म्हणत असतो विशिष्ट उष्माधारकता असं म्हणत असते ती. मग हा पॉईंट आपण पुस्तकातून कव्हर करायचा आहे. अशी काही या प्रकारे काही आपल्याला आकृती दिलेली आहे. मग ती आकृती काय करायची आपण समजून घ्यायची आहे. मग याच्यात लोखंड, तांबे आणि शिसे असे पदार्थ दिलेले आहेत ते त्यांच्यावरतून सुद्धा आपल्याला काय विचारले जाते ती हे प्रश्न विचारले जात असते ते. त्यानंतर उष्णतेची देवाणघेवाण. मग उष्णतेची देवाणघेवाण हा पॉईंट आपल्याला 3 मार्काला असतो. तो पण आपण कव्हर करायचा आहे. किंवा आपल्याला आकृती दिलेली जाते, उष्णता विनिमयाचे तत्व स्पष्ट करा किंवा दिलेल्या आकृतीवरतून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यासारखे भरपूर सारे प्रश्न ह्या पॉईंटवरती बनलेले असते ती. मग उष्णता विनिमयाचे तत्व काय येते ते स्पष्ट करायचे आहे ते. मग एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जी काही ए वस्तू आणि बी वस्तू ही काय केलेली आहे, ही थंड आणि ही उष्ण वस्तू आहे. मग हे समजून घ्यायचं आहे. मग त्याच्यात काय झालेलं असतं, जो काही उष्णतारोधक असतोय यामध्ये उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता आणि थंड वस्तूंनी ग्रहण केलेली उष्णता याला उष्णता विनिमयाचे तत्व असं म्हणत असते ते. हे पॉईंट करून जायचे आहे ते. त्यानंतर 6वा धडा आहे प्रकाशाचे परावर्तन. मग प्रकाशाच्या परावर्तनामध्ये भरपूर सारे असे पॉईंट आहेत की जे आपल्याला चांगल्या प्रकारे गुण मिळवून देऊ शकते ते. मग पहिलीच व्याख्या आपण लक्षात घ्यायची, प्रकाशाचे परावर्तन. मग प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, ते प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांच्या मार्गक्रमाची दिशा बदलतो, याला प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रकाश अपवर्तनाचे जे काही नियम आहेत ते 2 नियम आपण काय करायचे लक्षात ठेवायचे आहे ते. मग यामध्ये जी काही आकृती आहे ती आकृती आपण पुस्तकातून बघायची आहे. मग पहिला अपवर्तनाचा जो काही नियम आहे हा नियम समजून घ्यायचा आहे. मग आपत्ती किरण आणि परावर्तित किरण आपतन बिंदू N असलेल्या स्तंभिके म्हणजे CD च्या विरुद्धात असते ती. व ती तिन्ही म्हणजे आपत्ती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका हे कसे असते ती एकाच प्रतलात असते ती. त्यानंतर दुसरा नियम आहे, जो नियम दिलेल्या माध्यमात जोडी करता हवा आणि काच म्हणजे साइन I साइन R यांचे जे काही गुणोत्तर असते हे गुणोत्तर आपत्ती कोन असून R हा परावर्तित कोन आहे. हे कसे असते ते सारखे असते ते हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 मार्काला जी काही व्याख्या बनत असते किंवा आकृतीच्या वरतून प्रकाशाचे अपसरण स्पष्ट करा हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग पदार्थ माध्यमात प्रकाश आपल्या घटक रंगाचे पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला प्रकाशाचे अपसरण असं म्हणत असते ती. मग हा पृथक्करणाचा अर्थ लक्षात घ्यायचा की भाग यांचे काय झालेले असते ती भाग सफेद रंगाचे भाग पडलेले असते ते. मग ते 7 रंग ते पण आपण लक्षात ठेवायचे आहे. मग त्याच्यातला जो काही तांबडा आणि जांभळा रंग आहे, तांबडा आणि जांभळा लक्षात ठेवायचे. मग तांबड्या रंगाची जी काही तरंग लांबी असते ही 400, जांभळ्या रंगाची किती असते 700 नॅनोमीटर असते हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न येतो इंद्रधनुष्याची निर्मिती. इंद्रधनुष्याच्या निर्मितीसाठी आपल्याला 3 मार्काचं काय केले जाते, प्रश्न विचारला जात असतो किंवा 2 मार्काचा पण प्रश्न याच्यावरती विचारला जातो. मग याच्यातले कोणता पण प्रश्न आला तरी हे 3 वाक्य किंवा 3 शब्द लिहिणे अपेक्षित आहे. मग नंबर 1 ला आहे प्रकाशाचे अपसरण, दुसरा आहे प्रकाशाचे अपवर्तन आणि तिसरा आहे आंतरिक पूर्ण परावर्तन. 3 गोष्टींच्या परिणामामुळे काय झालेलं आहे, इंद्रधनुष्याची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर भिंग व भिंगाचे उपयोग. मग भिंग व भिंगाचे उपयोग याच्यासाठी पण लक्षात ठेवायचे की जो काही भिंगाचे जे काही प्रकार आहेत हे प्रकार आपण काय करायचे एकदा वाचून घ्यायचे. हे
लक्षात ठेवायचंय. मग द्विवक्र भिंग, आंतरवक्री बहिर्वक्र, समतली बहिर्वक्र हे 3 प्रकार आणि पुढचे द्विअंतर्वक्र, समांतरवक्र आणि बहिर्वक्र अंतर्वक्र भिंग असं लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य अक्ष हा पॉइंट विचारला जात असतोय. मग मुख्य अक्ष म्हणजे काय? म्हणजे काही भिंग असेल, या भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. हा लक्ष ठेवायचा आहे. त्यानंतर प्रकाशाचे किरण पडतच तेव्हा अपवर्तन होते. ते मुख्यतः अक्षावरती एका बिंदूत अभिसारित होतात. या बिंदूला बहिर्गोल भिंगाची काय केली मुख्य नाभी असं म्हणत असते ते. त्यानंतर नाभीय अंतर लक्ष ठेवायचे की नाभीय अंतर म्हणजे काय? भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यांची अंतर म्हणजे काय केलेली तर मुख्य नाभी होय, हे लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही अभिसारित असेल किंवा अपसारित भिंग असेल हे 1 मार्काला विचारला जात असतोय. मग आंतरगोल भिंगाचं मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जात नाही, त्यांना काय म्हणायचं? दूर जातात. एकमेकांपासून दूर जातात त्यांना काय म्हणायचं? अपसारित भिंग असं म्हणायचं आहे. अपसारित भिंग असं म्हणायचं आहे. त्यानंतर या जे काही भिंग असतील, या बहिर्वक्र भिंगाच्या ज्या काही प्रतिमा असतील, या प्रतिमेसाठी 3 नियम आहे जिथे आपण समजून घ्यायची आहे ती. मग पहिला आहे, जर आपतिकिरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तनानंतर तो मुख्य नाभीतून जातो. हा एक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढील आहे 2 नंबरचा आहे, जर आपतिकिरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तनानंतर तो मुख्य अक्षाला समांतर असतो. हा पण लक्षात ठेवायचा आहे. नंबर 3ला येतोय, जर आपतिकिरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर तो दिशा बदलत नाही. हे 3 पॉइंट आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर जे काही भिंगामुळे झालेले दोष असतील, या दोषांमुळे फिक्स 3 मार्काला प्रश्न विचारला जात असतोय. मग दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरशाल, याचा दोष काय किंवा या आजाराचं नाव काय, हे आपल्याला 3 मार्काला विचारला जात असतोय. मग त्याच्यामध्ये 2च दोष लक्षात ठेवायचे, एक लघुदृष्ट्या आणि एक दूरदृष्ट्या, हे 2 लक्षात ठेवायचे आहे ते. त्यानंतर बहिर्गोल भिंगाचे उपयोग. मग बहिर्गोल भिंगाचे आणि आंतरगोल भिंगाचे पण उपयोग आहे ते, पण जास्त करून आपल्याला बहिर्गोल भिंगाचे उपयोग इथं काय केलेले ती विचारलेले आहे ते. मग याच्यातला पहिला पॉइंट आहे, जो काही साधा सूक्ष्मदर्शिका असेल, मग हा साधा सूक्ष्मदर्शिका काय करायचे समजून घ्यायचे आहे ते. त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शिका असेल तो पण लक्षात ठेवायचे. दूरदर्शी किंवा दुर्बीण यांच्यासाठी पण आहे ती. मग याच्यातले जे काही पॉइंट असतील हे पॉइंट आपण करूनच जायचे ते. मग पहिलं आहे दूरदृष्ट्या आणि निकटदृष्ट्या, हा फरक स्पष्ट करायचे, किंवा अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडणाऱ्या स्नायूंचे कार्य काय, हा प्रश्न आपण व्यवस्थितरित्या करून जायचा आहे. त्यानंतर ज्या काही आकृत्या आहेत ती आपल्याला 6 आकृत्या आहेत ती बहिर्गोल भिंगाच्या वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला प्रतिमा कुठे मिळत असते. मग मुख्य नाभीवरती किंवा मुख्य नाभीच्या मध्ये किंवा ध्रुव आणि नाभीच्या मध्ये किंवा अनंत अंतरावरती ह्या ज्या काही प्रतिमा आहेत ह्या प्रतिमा आपण समजून घ्यायच्या आहे. आणि याच्यातलं शास्त्रीय कारण घड्याळ दुरुस्तीमध्ये साध्या सूक्ष्मदर्शिकेचा वापर करत असते ती. हा पण पॉईंट आपण काय करायचं, शास्त्रीय कारण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर रंगाची जी काही संवेदना व जाण ही फक्त प्रकाशातच होत असते, हा पण आपण प्रश्न करून जायचा आहे. त्यानंतर धातू विज्ञान. मग धातू विज्ञानामध्ये पण लक्षात ठेवायचे की 2-3च पॉइंट तिथे व्यवस्थितरित्या करून जायचं आहे. मग धातूचे भौतिक गुणधर्म यामध्ये काही लक्ष ठेवायचे, ती जे काही धातू असते ती हे कसे असते, ती स्थायू स्वरूपात असते ती, पण केवळ आपल्याला पारा आणि गॅलियम हे कसे ती तर द्रव्य अवस्थेत आहे ते. मग हे 2 लक्षात ठेवायचे, पारा आणि गॅलियम.
त्यानंतर जे काही धातू असतील, हे धातू त्यांची गुणधर्म वेगवेगळे असतील, ते लक्षात घ्यायचे. ती नंतर ना सगळे धातू हे कसे असते, ती कठीण असते. पण गण 1 मधील जे काही अल्क धातू असतील, हे धातू कसे असते, ती सहज सुरीनं कापता येणारे आहे ते. मग त्याच्यातलं लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हा लक्षात ठेवायचा आहे. मग याच्यावरती शास्त्रीय कारण पण विचारलं जात असते. त्यानंतर टंगस्टन पण आपण लक्षात ठेवायचे आहे. ते मग हे 3 पॉईंट आपण लक्षात ठेवणार आहोत. त्यानंतर धातूचे भौतिक गुणधर्म. मग धातूचे भौतिक गुणधर्म जर आपण विचार केला तर हेच काय करायचे, जे काही धातू आहे ते सगळे किंवा बऱ्याच प्रमाणात हे स्थायू असतं ती. मग यांच्यात अपवाद कोण आहे तर ब्रोमिन लक्षात ठेवायचा आहे. तो कसं आहे, द्रव्य अवस्थेत आहे ती. आणि नंतर ना धातूंना चकाकी नसते. पण आयोडीन यास काय झालेलं आहे, अपवाद आहे. मग याचं ब्रोमिन आणि आयोडीन हे लक्षात ठेवायचे. आणि नंतर ना जो काही ग्रॅफाईट असेल हा ग्रॅफाईट आपण काय करायचे, समजून घ्यायचा आहे. तो पण यांना काय झालेलं आहे, अपवाद आहे. तो विजेचं वहन करत असतो, हे लक्षात ठेवायचे. आणि 2 मार्काला जी काही धातूंची अभिक्रिया असेल तर श्रेणी आहे, ही श्रेणी लक्षात घ्यायची आहे. मग ती सोपा प्रश्न विचारला जातो त्याच्यावरती, जसे की मध्यम क्रियाशील कोणतं, सर्वात जास्त क्रियाशील कोणते, कमी क्रियाशील मूलद्रव्य कोणते, किंवा पाण्याबरोबर अभिक्रिया होणारे मूलद्रव्य कोणते, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होणारे मूलद्रव्य कोणते, हे त्या सारणीवरती एकदम सोप्या भाषेत विचारले जात असते ती. त्यानंतर आयोनिक संयुगे. मग आयोनिक संयुगे म्हणजे काय तर धन आयन आणि ऋण आयन या दोन्ही घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आपण काय म्हणलेलं आहे तर आयोनिक संयुगे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आयोनिक संयुगेची काही वैशिष्ट्ये, ती 4 पॉईंट आहे ते लक्षात घ्यायचे आहे ती. मग याची जर महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार केला तर आपल्याला शास्त्रीय कारण हा कन्फर्म करून जायचा आहे. मग शास्त्रीय कारणामध्ये हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंचेचा वापर केला जातो. किंवा सर्वसाधारणपणे आयोनिक संयुगे हे द्रवांक उच्च असते ती. किंवा सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवला जातो किंवा केरोसिनमध्ये ठेवला जात असतोय. नंतर ना फेनतरण पाईन वृक्षाचे तेल वापरले जात असते ते. हा पण शास्त्रीय कारण लक्षात ठेवायचे आहे ते. यानंतर आकृती आणि हे ज्या काही पद्धती आहे ती, ह्या 4 पद्धती आपण लक्षात घ्यायच्या आहे ती. मग पहिली आहे विलगीकरण, चुंबकीय विलगीकरण, फेनतरण पद्धत, ॲल्युमिनियमचे विद्युत अपघटन आणि जलशक्तीवर आधारित विलगीकरण, हे लक्षात ठेवायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे पॉईंट कव्हर केलेले आहेत, ते व्यवस्थितरित्या वाचायचे ती. आणि परीक्षेसाठी जाण्यापूर्वी हे पॉईंट करूनच जायचे आहे ते. नक्कीच तुम्हाला 40 पैकी 30पेक्षा जास्त गुण ह्या व्हिडिओमार्फत मिळून जातील किंवा तुम्ही अभ्यास केल्यानंतर मिळून जातील. धन्यवाद.